मंडळी, 15 जूनला आहे सोमवती अमावस्या. ही अमावस्या तिथी जी आहे ही विशेष यासाठी आहे कारण या सोमवती अमावस्येने अधिक मासाची समाप्ती होते आहे. ही अमावस्या जी आहे ना ती 14 तारखेला दुपारी 12:20 सुरू होणार आहे आणि संपणार आहे 15 तारखेला सकाळी 8:24. तर नक्की या सोमवती अमावस्येला काय करावं, काय करू नये, खास करून जर तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी असा कुठला एक खास उपाय करता येईल या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, अमावस्या तिथीला धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यात ती सोमवती अमावस्या असेल तर विचारायलाच नको. हा दिवस अत्यंत खास मानला जातो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगितले आहेत जे या दिवशी केले असता त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. तेच उपाय आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, म्हणजे प्रत्येकाच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, अडथळे येतात, तेव्हा पितृदोष तर आपल्या कुटुंबाला नाही आहे ना, हे बघणं गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी या दिवशी तुम्ही केलात तर जो काही पितृदोष आहे तो आपोआप दूर होतो. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेलं दानधर्म, मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, हे सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारं असतं. पितरांसाठी केली गेलेली ही सेवा सोमवती अमावस्येला आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करते. हे तर झालं पितृदोषाच्या समस्येबद्दल. पण आता आपण त्या उपायांबद्दल बोलूया ज्या उपायांनी आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो. त्याची गैरहजेरी जाणवते. म्हणून तर अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते. तसंच सोमवारी महादेवांची प्रार्थना आपण करतोच. सोमवार हा महादेवांचा वार आहे. म्हणूनच सोमवती अमावस्या विशेष आहे. चंद्राची आणि महादेवांची विशेष पूजा या दिवशी केली जाते. सोमवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर शुचिर्भूत होऊन देवापाशी दिवा लावावा, उदबत्ती ओवाळावी, महादेवांची आरती म्हणावी आणि त्यानंतर कापूर आरती करून घरभर फिरवावी. त्यानंतर महादेवांना पांढरी फुलं आणि बेल अर्पण करावा. तसंच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरण करून तुळशीजवळ चंद्रासाठी एक फूल अर्पण करावं. या छोट्याशा पूजेने सुद्धा भगवान शिवशंकर आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांना गती मिळू लागते. अनेक अडचणींवर मात करण्याचे नवनवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही देखील काही अडचणीत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेले उपाय करून बघा. आता पहिला उपाय बघूया. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर पाण्यात लाल चंदन, गूळ मिसळून